शकता यष्टीरक्षक आपण पाहू शकता, केतनला आपण पाहू शकता, पंकजला देखील आपण पाहू शकता. गेम प्ले महेंद्रला आपण पाहू शकता. सौरभ गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अपीश केला त्यावेळेला फटका फसलाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. काय झेल पकडला बघा करणनी. फलंदाज बाद. मैदानावर अशोक पाटील जणू काय मैदानावर सन्नाटा पसरलाय. काय कॅच पकडले बघा कव्हर्सला. तर चंद्रकांत पाटील साहेब आपण व्यासपीठावर त्यांचं आगमन होतं, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषकमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. या मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले. ज्या फलंदाजाने मगाशी अक्षरशः जबरदस्त बॅटिंग केली होती, पॉवर प्ले मध्ये 52 धावा कुठल्या त्या फलंदाजाला सौरभ म्हात्रेने बाद केलाय. काय झेल पकडला करणने एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम झेल. रवी म्हात्रे सारखा फलंदाज बाद झालाय. मोठा मासा गाळायला लागलाय. पुढे गोलंदाजी मार्कवर सौरभ राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्टाकेलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. सागरला आपण पाहू शकता. फुलटॉस आहे, ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. चेंडू बॅचकडे घेऊन चांगलं क्षेत्र शोधतोय. एक्स्ट्रा धाव मिळते इथून. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव नकार देत आहेत. खातं उघडलं जातं यावेळेला. आपण येतोय सागरचं खातं उघडलं जातं यावेळेला गौरीपाडा संघाचं. करण निगोकरला आपण पाहू शकता बॅकिंग देताना. सौरभ चेंडू ऑन साईडला फुल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिळून होत नाही. चेंडू कार्पेटच्या मध्ये जातो वाटी श्लोकांना. करणाला वेगाने यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतःच्याच आवडतं क्षेत्ररक्षण खुश होते करण. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. कारण विकेट मिळालाय कुणाचा, रवी म्हात्रेचा विकेट मिळालाय. त्यानंतर बघा थोडंसं आपण त्या संघामध्ये वापसी झाली आहे आणि चार्ज बघायला मिळतात आहे खेळाडू. नीता स्मृती गौदी खर्डी संघ. सौरभ पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. हेमंत चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते सौरभचं. अशोक पाटील सौरभ हा खेळाडू असा आहे ना, कधी पहा या खेळाडूच्या चेहऱ्यावरती आपण हास्य असतं. मैदानात असो मैदानाच्या बाहेर असो हसमुख चेहरा सातत्याने सौरभचा आपल्याला बघायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये आला आणि आता काय अष्टपैलू कामगिरी करतो सौरभ. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला काढलाय. पंचांचा इशारा येतो. एसपी आम्हाला खून करतायत की 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. धापल कधी 7 धावा. इथून तो संघ जिंकेल तर ओम साई संघावर फाईट बॅक करेल. चेंडू जबरदस्त टायमिंग. पंचांचा षटकार आम्ही देखील पाहिलं तो अशोक पाटील, पण नाही पंच जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही काही खून करणार नाही. षटकार आणि धावसंख्या धाव फरक 13 धावा आपण पाहू शकता. हे मनला चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे देखील.
विकेट देखील मिळाला आणि आपण गौरीपाडा संघाने एक गडी बाद 13 धावा देखील केल्यात. गोलंदाजी मार्कवर येते अजून एक चांगला गोलंदाज आपण पाहू शकता. अतिश म्हात्रे एक वेगवान यंगस्टर गोलंदाज. आज धरम नाहीये संघामध्ये. नाही अशोक पाटील आपण जर विचार केला तर खेळाडू संघामध्ये आता आपण पडले गाव इथे पण भोईर चषकमध्ये आपण मेगा फायनलमध्ये आहेत आज संघ. या गावाकडे भरपूर खेळाडू आहेत. खार्डी गाव म्हटलं तर भरपूर संघ आपण खेळाडू देखील आहेत. खार्डी वाकलन अशी गावं आहेत ना की ज्या संघामधील आपण तर जरी IPL असली त्या गावात 14-14 15-15 संघ तयार होतात तरी खेळाडू बाकी राहतात. अतिश पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला सागर. पहिला चेंडू यावेळेला उंच गेलाय. अतिशने सांगितलं माझा झेल आहे आणि मी झेलगड आणि फलंदाज बाद. सागर बॅक टू पवेलियन. पन्नास ते 55 धावा उभारायच्या असतील तर 4 षटकामध्ये आणि जिंकेल तो संघ फाईट बॅक करेल सेमीफायनल मध्ये ओमसाई अगासन संघाबरोबर. तिथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. दैसर संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अतिश पण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू वेगाने चला गॅप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत 2-2 त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. हो धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 17 पद्माकर भोईर आणि जयेंद्र पाटील काहीतरी बातचीत करतायत. 40+ मला वाटतं कदाचित सामना उद्या असावा त्यांचा शिळ येते त्यामुळे थोडीशी रणनीती बनवतायत. पुढे अतिश गोलंदाजी मार्कवर टाकला हेमंत. ऑन साइडला पूल केलाय. प्रचंड ताकद बघायला मिळते. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. मास्टर कोळी गीत देखील थोडे येऊ दे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अतिश राईट ओर तिकडे मारा करतो टाकला हेमंत. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय आणि जबरदस्त फटका बघायला मिळतो. फ्लॅट षटकार. धावसंख्या 10 फलकात 29. धावा 10 फलकाती. बघा ड्रिंक स्टॉली मैदानात येणार नाहीये. काहीतरी बातचीत करतात यावेळेला. आपण सुरुवात सांगतो की कशा प्रकारची तुला गोलंदाजी करायची आहे. शॉर्ट पिच ओर पिच चेंडू टाकला तर हेमंत मात्र त्याच्यावरती प्रहार करेल. रवी बाजूला तर हेमंतने आपण तर पूर्णपणे सूत्र हाती घेतले आहेत. कारण मगाच्या पहिल्या सामन्यात हेमंत अपयशी ठरला होता पण त्यानंतर बॅटिंग चांगली केली रवीने. आता रवी चांगली आपण तर रवी बाद झाल्यानंतर हेमंत चांगली बॅटिंग करतोय. हे दोन बंधुराजांना या संघासाठी नेहमी उपयुक्त कामगिरी करताना पाहिलेत आपण. धावसंख्या 29 धावा 10 फलकाती. अतिश पण त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. तर पॉवर प्ले संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. चेंडू यावेळेला वेल्लेप केलाय. पंच वाईड चिकून करतात शशांक पाटील. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 30 धावा. 30 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. अतिश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. प्रचंड चेंडू उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय. षटकार.
काय बॅटिंग करतो हेमंत, जबरदस्त बॅटिंग. रवी बाद झाला, चेंडूची मागणी केली बघा, चेंडू द्यायचाय. 7 चेंडू मध्ये 32 धावा कुठतोय. काय बॅटिंग करतोय. मॅच बॉल आलाय वाटतं. शशांक बॉल आलाय का. मॅच बॉल आलाय. जवन पाटील सांगतात की मॅच बॉल आलाय. धन्यवाद जयेंद्र पाटील, धन्यवाद चेंडू आणून दिल्याबद्दल. अतिश गोलंदाजी मार्कवर टाकला हेमंत. 36 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. हा चेंडू उंच गेला, यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. प्रयत्न केले होते, चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. या 2 ने पुढे सरकताना 38 धावा आपण पाहू शकता. षटक संपतं. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात अतिशय. आपण अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 25 धावा आल्या आहेत. आता धावा तर अशोक पाटील आल्या आहेत. 2 षटकामध्ये जर विचार केला ना तर 38 धावा आल्या आहेत. 19च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 2 षटकांचा खेळ संपला. 19च्या सरासरी धावा कुठल्या 38. 75 गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. एक केतन म्हात्रे वाकलनचा अष्टपैलू खेळाडू. 19 बाईक, 4 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे तो केतन. आणि हा केतन आपण पाहू शकता खारडी संघाचा केतन. हा देखील एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. यंगस्टर आहे. केतन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला मयूर. ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिडविकेट लेग क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला वेग होता. स्विंग आणि मिस होतो चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. त्याचा ओम साई अगासन संघाबरोबर कोणता संघ सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकता. नितास मती आपण गावदे खारडी संघ ज्या नावाने परफॉर्मन्स करतोय. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करायचा यावेळेला. एकदा इथे कंप्लीट केली आहे. जोपर्यंत चेंडू लॉंग ऑनला जातोय, करण येतोय, थोडासा फार्मलिंग झालाय. 2 धावा नकार देतो यावेळेला. हेमंतने सांगितलं की नकोय धाव. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला अपील झालं होतं पण एसपीला माहिती आहे की बॅटकडे. 10 संख्या 39. आतापर्यंत चांगले चेंडू फेकल्यात 2. केतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. केतन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्रायकरला. हेमंत म्हात्रेला आपण पाहू शकता. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय. आणि अप्रतिम झेल घेतलाय. काय झेल घेतलाय सौरभनी. चेंडू जणू काय थांबला आणि त्याची वाट पाहिली होती आणि चेंडू हातात विसर. अप्रतिम झेल. झेल आवडला असेल सौरभचा तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच पकडली. या स्पर्धेतील मला वाटतं आतापर्यंत चांगला झेल घेतलाय. कॅचअप डे म्हटलं तरी वावगड ठरणार आहे. काय झेल पकड अप्रतिम. विकेट कुणाचा मिळाला. हेमंतला देखील विश्वास बसत नाही की झेल पकडला गेलाय. मोनीश भोईर देखील सामना एन्जॉय करतायत.
तर गणेश मुंडे अगासन साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील या श्रद्धांजली चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम झेल पकडला. पुढे गोलंदाजी मार्कवर केतन आपण पाहू शकता. स्ट्रायकरला राम म्हात्रेला आपण पाहू शकता. जबरदस्त झेल पकडला सौरभने. चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अपील होतं यावेळेला कॉड यांचं मला वाटतं अपील करतोय गोलंदाज. एसपी मात्र फक्त थोडा स्मित हास्य दिसत त्यांच्या चेहऱ्यावरती का त्यांना माहिती अपीलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते केतनच्या माध्यमातून. पुढे केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्टायकेनला आपण पाहू शकता. राम म्हात्रे पाहिजे कशावर बॅटिंग करतोय. चेंडू ऑन साइडला आपण पूल केलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय आणि भरपूर लांब देखील जाऊन विसरतोय. षटकार. चषक आपण पाहतोय. ओम साई क्रिकेट संघ अगासन संघाच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक. केतन पुढे गोलंदाजी मार्कवर शकला. राम चेंडू बॅकपडे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. थर्डमॅनला देखील बीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. महेंद्र जातोय चेंडूला यावेळेला फीड करतोय परंतु 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 47 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त अशोक बनीला मला माहिती देत आहेत. 9 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवलाय. पण ही स्पर्धा पाहता ओम साई क्रिकेट संघ अगासन श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन आज आपल्यातून जे निघून गेले आहेत. निकेश मुंडे व आपण तर ज्ञानेश्वर मुंडे यांच्या स्मृतीस उजाळा देण्याचं काम केलं त्या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज देखील आपण पुरस्कृत केले ते पुढील प्रमाणे. निकेश गोरखनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर सौजन्य आपण अजित जालिंदर मुंडे याचकडून आपण येतोय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहू शकता. आपण पहिले तर जे आज आपल्यात नाहीये त्यांच्या नावाने संघ खेळतोय. स्वर्गवासी आपण येतो नीता चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण येतो सौजन्य चंद्रकांत पाटील याचकडून आम्हाला ट्रॉफीज देखील मिळालेत. मालिकावीर साठी सायकल ट्रॉफी. शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण पहिले तर नरेश बाबू मुंडे याचकडून आम्हाला सायकल आणि ट्रॉफीज देखील मिळाल्या आहेत. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिले त्यांची नावं नंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. यावेळेला सूरज बायकर अंतिम षटक घेऊन येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. आता पाहायचं कशाला गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला मयूरला आपण पाहू शकता. पहिला चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळेला गॅप मधनं वेगाने निघून गेलाय. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकात 51. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साठी कूलर. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद होतो यावेळेला. फिल्डर व कूलर आपण स्वर्गवासी आपण येतोय नैनाताई जनार्दन मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण येतो सौजन्य प्रदीप जनार्दन मुंडे. तसं मार द मॅच स्वर्गीय निकेश गोरक्षनाथ आपण येतो मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर सौजन्य आपण येतो केजी मुंडे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाल्या आहेत. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देईल की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केले. त्यांना धन्यवाद देतोय. तर नवीन फलंदाज येतोय पंडू येतोय यावेळेला. 51 धावा झाल्या आहेत. सूरजला यश मिळालंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज बायकर
एक लेफ्ट नंबर गोलंदाज आहे. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू जबरदस्त जबरदस्त वेग बघायला मिळाला यावेळेला. सांघिक यश मिळतंय. फलंदाज बाद. किती वेग आहे अशोक पाटील. काही खेळायच्या आधी चेंडू यशलक्ष्याच्या हातात गेला होता. रामचं मी कौतुक करे. रामने स्ट्राईक घेतली. चेंडू बाकेत अजूनही 3. 51 धावा धावफलकातील लागल्या आहेत. खूप चांगलं वापसी केली आहे केतनने. आणि आपण बघितलं तर आता सूरज बायकर देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. 9 धावा देऊन एक गडी देखील त्यांनी बाद केलं होतं. नवीन फलंदाज येतो यावेळेला आकाश. आकाश मात्र येतोय. कारण एसपीचा गावचा संघ खेळतो त्यामध्ये सर्व पाटील आहेत खेळाडू. सूरज बायकर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतं. राम मात्रेने स्ट्राईक घेतले. 3 चेंडूवर कशा प्रकारे बॅटिंग करतो. जबरदस्त यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातो यावेळेला आपण तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. कदाचित मला वाटतं रामला मैदान सोडावं लागेल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 52 धावा 38 धावा 2 षटकामध्ये होत्या. आणि आता धावा आल्यात फक्त आणि फक्त 14 धावा आल्यात 10 चेंडूंमध्ये. काय वापसी केले. नीता स्मृती आपण येतोय. गौदी खार्डी संघाने. विशाल संघामध्ये नाहीये. आपण तर बाला नाहीये. पंकज नाहीये. अनिकेत देखील नाहीये. पण त्याची उणीव भासू देत नाही खेळाडू. सौरभने काय कॅच घेतले. जबरदस्त. चला सौरभ जरा लवकर जा. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. नागेश येतोय. धावसंख्या 10 फलकाती 52 धावा. सूरज गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त यॉर्कर चेंडू खोदून काढला. यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफला. ज्यामध्ये चेंडू फीड होईल. 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 54 धावा. या अशा धावांना अशोक पाटील शेवटच्या टप्प्यामध्ये फार महत्वाच्या असतात. एक चेंडू बाकी आहे. अतिश लगेच सांगतोय करणला की एक चेंडू बाकी आहे. चांगला चेंडू फेकायचा इथे सूरजला. सूरज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिलीये. चेंडू वेगाने चालला यावेळेला. लॉंग लेट आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार. मच प्रतीक बिडेकर समाजसेवक अगासन यांचा देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चला स्पीडअप करा थोडं. 58 धावा झाल्या. 6 गडी बाद 59 धावा करायचे त्या नीता स्मृती गावदेवी खार्डी संघाला. एकोणसाठ धावा करायचे आहेत 4 षटकांमध्ये. रवी मात्र शून्यावरती बाद झाले तरी 58 धावा कुठल्या आहेत. हेमंत मात्रेने चांगली बॅटिंग केली. हेमंत मात्रेने 34 धावा कुठल्या 9 चेंडूमध्ये. राम शून्यावरती बाद झाले होते. सागर 3 धावांचं योगदान दिलं.
रामने 9 धावांचं योगदान दिले. चला बॅट्समन पाठवा खाडी संघ. तर यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच तर 59 धावा करायचे आहेत. चला सामना सुरू करा. तर मयूर म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन. सामना सुरू होतोय. SP सरांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात करूया आपण सलामीला. सूरज फौजदार आणि करण निगुकर ही जोडी 59 धावा चेस करायची त्या मॅच मध्ये. मयूर पहिला चेंडू लॉंगॉनच्या वरून सीमा पलीकडा षटकार. सूरज फौजदार रे एक आक्रमक फलंदाज आहे सूरज फौजदार. सुरुवातीचं क्रिकेट आपण पाहिलं तर थोडं 5व्या 6व्या क्रमांकावरती यायचे, त्यानंतर 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती यायला लागल्याने आता सलामीला येतात. भरपूर क्रिकेट ते खेळलेत खाडी टीमसाठी. राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार. तर 10 धावा झालेल्या आहेत. रायटम ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे षटकार. सूरज फौजदार ऑन फायर. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 59 चेस करायचे आहेत. आणि इथे क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. पंढऱ्यात आहेत फलंदाज बाद. पहिला धक्का खाडी संघाला.
ने सूरजला बाद केल्याने आता तिसऱ्या क्रमांकावरती केतन म्हात्रे येत आहेत. एक चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू खाडी संघाचा. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 59 धावा चेस करायचे आहेत. 16 ऑलरेडी झालेले आहेत. तर नामदेव मुंडे यांचं आगमन झालं. अगस्टचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. मयूर राईट मोर द विकेट. इथे केतन म्हात्रे खेळाडू कक्षामधनं सेट होऊन आलेत आणि चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल. षटकार. मध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. 59 करायचे आहेत अशोक, मात्र त्याही सेफ नसतील. बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. गावदेवी खार्डी संघ, निता स्मृती गावदेवी खार्डी संघ आपण पाहतोय. 22 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलं एसपी सरांनी. अजून एक अवंतची धाव मिळेल ती खार्डी टीमला. 23 धावा झाल्यात. राईट मोर द विकेट. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. सर्व काही या षटकात तुम्हाला पाहायला मिळालं. 23 धावाही आल्या. 2 विकेटही महत्वाच्या मिळाल्यात. 59 चेस करायचे होत्या. 23 झालेले आहेत. अजूनही 18 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. आता 36 धावांची गरज आहे मॅच मध्ये टीम खार्डी या संघाला. अशोक पहिल्या षटकात 23 धावा दिल्यात मयूर म्हात्रेने आणि आता दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज राम म्हात्रे येत आहेत. मागच्या मॅच मध्ये 5 विकेट हॉल आपल्या नावावरती केलं होतं तोच राम म्हात्रे आणि आता इथून रामने 5 ते 6 धावा खर्च केल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो खार्डी संघावरती. मात्र करण निगुकर 9 चेंडू मध्ये 41 धावा. कोण विसरेल धावांचा पाठलाग करत असताना वाकलन संघ बलाढ्य संघाविरुद्ध जीत भोईरला सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले होते. हर्षद फौजदार आलेत. वर्णी त्यांची लागली 4थ्या क्रमांकावरती. राम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. चांगली फिल्डिंग झाली. एक धाव मिळेल. धावसंख्या 24. 17 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत. अजूनही 24 धावा झालेल्या आहेत खार्डी संघाच्या. इथे मात्र सूरज फौजदार आलेत आणि त्याने चौकाराने खातं उघडलंय. सुरेख फटका हर्षदने. सूरज फौजदार यांचे बंधुराज हर्षद फौजदार चौकाराने खातं उघडतायत. सोळा चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. का हर्षद फौजदारला 4थ्या क्रमांकावरती पाठवलंय हे तो सांगत असताना चौकाराने खातं उघडतोय राम म्हात्रे. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने.
आकाश तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एक सिंगल मेल. धावसंख्या 29. 15 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी अजूनही 15 चेंडू मध्ये 30 करायचे. 15 चेंडू 30. दहिसर संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेज दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. करण निगुकरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 14 चेंडू 26. नीता स्मृती दहिसर संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. एक नीता स्मृती गावदेवी खाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. राम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे बॅटची कडा आणि फलंदाज बाद. करण निगुकरची खेळ इथे समाप्त होईल. 13 चेंडू आहेत. 13 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. अजून आपण पाहिलं तर राम म्हात्रेचं षटक बॅलेन्स. आपण पाहिलं राम म्हात्रेचं षटक मार्गस्थ आहे. रवी म्हात्रेचं षटक बॅलेन्स आहे. हेमंत म्हात्रेचं षटक बॅलेन्स आहे. 13 मध्ये 26 करायचे आहेत. हेमंत म्हात्रे नेहमी पहिलं षटक फेकतात. त्याच्या मॅच मध्ये थोडेसे धावाही त्यांनी 34 केल्यात. त्यांचं षटक बॅलेन्स ठेवलं अजूनही. विकेट इथे मिळाली रामला. 13 मध्ये 26 करायचे आहेत. नवीन फलंदाजा प्रल्हाद पाटील आलेत. राम इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न नंतर हलकसं अपील केलं होतं रामने. मात्र आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये आता 26 करायचे आहेत. क्लोज आहे मॅच. प्रति षटकामागे 13 धावा आता करायचे आहेत त्या खाडी टीमला. सामना लगेच सुरू करायचे. 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. गौरीपाडा विरुद्ध खाडी अशी मॅच. चला थोडस स्पीडअप करा. एसपीएनच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसतोय. अगासा संघ ऑलरेडी इथे उपस्थित झालाय सेमीफायनल साठी. बारा चेंडू 26 धावांची गरज आहे. रवी म्हात्रे येत आहेत. तिसरं षटक घेऊन होता. या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकते षटक. इथून चांगली गोलंदाजी झाली तर दबाव निर्माण होऊ शकतो. हर्षद पोहोचता स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला प्रल्हाद आहेत. केतन बाद झाले. सूरज बाद झालेत. करण निगुकर सुद्धा बाद झालेत. 12 मध्ये 26 करायचे आहेत. 13च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत मॅच मध्ये खाडी संघाला. रवी इथे मात्र हर्षद फौजदारने ठोकलाय हा षटकार. अकरा चेंडू 20. काय बॅटिंग करतात बघा. हर्षद फौजदार चेंडूची वाट पाहतायत. हर्षद फौजदार बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बॅटिंग बऱ्याच वेळा मिळत नाही त्यांना. आणि आज बॅटिंग मिळाली आहे तर ते सिद्ध करून दाखवतात की मी चांगला बॅट्समन आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय हर्षदच्या.
11 चेंडूमध्ये आता 20 करायचे आहेत. अकरा चेंडू 20 करायचे आहेत. 11 चेंडू मध्ये 20. हर्षदच्या बॅट मधनं षटकार आलाय. 143 नंबरची जर्सी आपण बघतोय. हा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. थोडासा जास्तच बाउन्स घेतला की हर्षदची हाईट आपण पाहिली त्यापासून खूप जास्त बाउन्स होता. 11 चेंडू आणि 19 आता करायचे. इथे मात्र चेंडू भरपूर उंच गेलाय. रवी मात्र स्वतः धावतायत मात्र झेल कठीण आहे. बघा बॉल सेंडला कोणी नाहीये. 2 धावा इथे मिळालेत. 10 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. क्लोज आहे बाळू मॅच. पहिल्या सत्रामध्ये गौरीपाड्याचे 6 विकेट गेलेत. इथे 3 विकेट गेलेत. त्यामुळे 16 चालू शकतात 10 चेंडू मध्ये. पण लिगली 17 धावा करायचे आहेत. सुरुवात फौजदारने स्टार्ट चांगली दिली आणि आता हर्षद फौजदार चांगली बॅटिंग करतायत. इथे मात्र हर्षद फौजदारच्या बॅट मधनं अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. हर्षद फौजदार ऑन फायर. षटकार. फौजदारने असं वाटतंय काल सराव भरपूर केलाय. कारण ज्या पद्धतीने ते चेंडू बॅटवर घेतायत आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून देत आहेत. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. हर्षद आपण पाहिलं तर बाळू जसं ज्या प्रकारे सूरज फौजदार खेळतात ना तसेच ते बॅटिंग करतायत. त्यांचेच भाऊ आहेत. पुन्हा ते चेंडूची वाट पाहतायत की त्यांना माहिती आहे चेंडू नवीन आल्यानंतर बऱ्याच वेळा फरक पडतो. बाळू 9 मध्ये 11 करायचे आहेत. 10 चालू शकतात. एसपी हा नवीन आहे बघा ठेवायचा. हर्षद सुद्धा लगेच स्टान्स घेत नाही कारण त्यांना माहिती जुना चेंडू आला तर माझी बॅट लागलेली ऑलरेडी. त्या बॉलनेच काहीतरी करायचं आहे आता. रवी म्हात्रेसारख्या गोलंदाजाच्या विरोधात त्याने 2 षटकार ठोकलेत. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढलाय आज हर्षद फौजदारचा. संधी जास्त मिळत नाही बघूया खेळाडूंना. खेळाडूच भरपूर आहेत खाडी गावात. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र आता एकच धाव मिळणार आहे. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच पूर्णपणे टर्न केली हर्षदने आतापर्यंत. आठ चेंडू 10 धावा. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. मिस फिल्डिंग झाली आणि फलंदाज बाद. प्रल्हाद बाद होता तिथे. तर 7 चेंडू मध्ये 9 करायचे. विकेट आपण बघूया. गौरीपाड्याचे 6 विकेट गेलेत. खाडीचे 4 विकेट गेलेत आणि 6व्या क्रमांकावरती स्वरूप म्हात्रे येत आहेत. विकेट न गमावता 8 चालू शकतात हर्षद. आता लिगली 9 धावा हव्यात 7 चेंडू मध्ये. आणि इथे प्रल्हादने थोडीशी घाई दाखवली पण मिस फिल्डिंग सुद्धा झाली होती नागेशकडनं. त्यामुळे कदाचित ते धावले असतील.
हर्षद फौजदार स्ट्राईक एंडला आहेत. एकच धाव मिळते आता. योग्य कॉल आहे. आणि 6 मध्ये आता 8 करायचे आहेत. 6 चेंडू 8 करायचे आहेत. विकेट न गमावता 7 चालू शकतात. आकाश म्हात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. सहा चेंडू 8 धावांची गरज. 7 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. आकाश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू भरपूर उंच गेलाय मात्र लांबी कमी मिळाली आणि नागेशने खूप सुरेख झेल टिपलाय. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. संघ खाडी गौरीपाड्याचे 6 विकेट गेलेत. खाडीचे 5 गेलेत. टॉस सुद्धा खाडी संघाने जिंकलाय. त्यामुळे अजूनही 7 चालू शकतात. हर्षद बाद झालेत बघा. पाच चेंडू 8 धावा. बघा बरोबर आकाश म्हात्रेवरती विश्वास दाखवलाय कॅप्टन हेमंत म्हात्रेने आणि बघा विश्वासावर तो खरं उरकल. इथे 8 धावांचा बचाव केला तर हिरो ठरू शकतो आकाश म्हात्रे. कारण 6 मध्ये फक्त 8 करायचे आहेत. आता 5 मध्ये 8 करायचे. 7 चालू शकतात अजूनही. आतिश म्हात्रे आले नवीन फलंदाज. आकाश इथे सौरभ म्हात्रेने ठोकलाय हा लॉंग ऑनच्या वरून सुपर षटकार. भरपूर खोलवर आहे खाडी टीमची. 2 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 4. विकेट न गमावता 1 चालू शकते. टॉस सुद्धा खाडी संघाच्या बाजूने. सूरज पोजारने टॉस जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. 4 चेंडू मध्ये लिगली 2 धावांची गरज आहे. 1 चालू शकते. पहिल्या षटकात आपण पाहिलं जर खाडी संघाने 23 धावा कुठल्या त्या उपयोगी पडल्या त्या मॅच मध्ये. सूरज फौजदारने खूप चांगला स्टार्ट दिला कॅप्टनने. आकाश इथे 1 धाव पूर्ण झालेली आहे. तीन चेंडू 1 धावीची गरज आहे. म्हणून इथून 2 विकेट गेले
तर शेवटच्या चेंडूत धाव कंपल्सरी आहे. इथून एखादीच विकेट गेली टॉसच्या आधारावरती मॅच जिंकू शकतो. विकेट टॉसला भरपूर आहे महत्व आहे, कारण की गौरी पडायला आता विचार पडला असेल आपले 6 विकेट गेलेत, खाडीचे 5 गेलेत, टॉस सुद्धा खाडी संघाच्या बाजूने आणि चेंडू शिल्लक आहेत 3 विकेट घ्यावे लागतील. चंद्रकांत पाटील या संघाचे पुरस्कार ते बघा किती टेन्शन मध्ये आहेत. 2 चेंडू मध्ये 1 धाव करायची. बाळू इथे दोन्ही चेंडू डॉट गेले तर खाडी संघ मॅच जिंकेल. एखादी विकेट गेली म्हणजे दोन्ही विकेटच घ्याव्या लागतील बाळू, कारण विकेट समान होऊ शकतात. एक विकेट या चेंडूवरती गेली तरी हा चेंडू डॉट गेला तर मॅच जिंकता येणार नाहीये. आणि इथे डॉट बॉल आणि बाळू आता इथून विकेट गेली तरी टॉसच्या आधारावरती खाडी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय लिगली. बघायचं मॅच टाय करेल का आकाश, कारण आकाशला फक्त 8 धावांचं संरक्षण करायचं. 6 विकेट गेले होते. शेवटचा चेंडू, एक चेंडू एका धावेची गरज आणि इथे मॅच टाय झाली आहे बघा. एक षटकार लागला. विकेटला किती महत्व आहे अशोक पाटील, कारण विकेटच्या आधारावरती हा खाडी संघ सेमीफायनल मध्ये. चला टॉस साठी या सूरज. चला सूरज या टॉस साठी. सूरज